गाईज नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ मी एकटीने स्टार्ट केलाय कारण आमच्या लातूरला आज रंगपंचमीच्या दिवशी कलर खेळला जातो वगैरे, आणि आम्ही इकडे असल्यामुळं त्या दिवशी आम्ही खेळला नव्हता, फक्त सोसायटीतल्या लोकांनी आम्हाला लावला वगैरे असं। तर आज लातूरचा आहे तर म्हणते मी की आज थोडीशी मस्ती करूया अर्जुन सोबत, आणि त्यामुळेच अर्जुन आता उठलेत। मी केव्हाची वाट बघत होते ते उठतील तर फायनली ते उठलेले आहेत आणि आता आपण त्यांना रंगवणार आहोत। आता माझ्याकडे कलर तर नाही आहेत, पण बघूया काही जुगाड होतो का। आणि पाण्याची आपण होळी खेळणार आहोत आणि त्यांना अजिबात कल्पना नाही आहे की आजच्या दिवशी मी असं काही करेल, पण लातूरला मी रंगपंचमीच्या दिवशीच खेळायचो तर म्हटलं चला आज पण थोडीशी मस्ती करूया। अर्जुन गेलेत गाईज वॉशरूमला आणि तेवढ्या वेळामध्ये आपण सगळी तयारी करूया। आता माझ्याकडे कलर वगैरे काहीच नाही आहे, माझ्याकडे ना गुलाल आहे तर तोच मी वापरणार आहे, आणि पाण्यासाठी पिचकारी वगैरे ते पण काय रे, आता सरळ बॉटलनी पाणी टाकायचं। हळू बोलते आणि आता मी सगळी तयारी करते, ते बाहेर येतीलच। हे बघा हा मी गुलाल आणला होता तर आता हाच वापरावा लागेल आपल्याला त्यांच्या अंगावरती टाकण्यासाठी। आणि ना या बॉटलमध्ये आपण पाणी भरून घेऊया म्हणजे आपल्याला टाकायला पण सोपं जाईल। याच्यात पण थोडासा गुलाल मिक्स करूयात का। इथे ना मी सगळा फोन वगैरे सेट करून ठेवते म्हणजे जेणेकरून मला लपून त्यांच्यावरती आलं की टाकता येईल आणि तुम्हाला पण सगळं दिसेल। ओके गाईज, ऑल सेट। हॅपी होली, हॅपी रंगपंचमी। रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। गाईज आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे। काय झालं ग, लातूरमध्ये आज खेळतात ना रंगपंचमी, अजून फ्रीज झाले होते थोड्या वेळासाठी, त्यांना सुचत नव्हतं काही। बुरा ना मानो होली, बुरा ना मानो होली है। अर्जुन घर सगळं घाण केलं यार, माय गॉड। आता नाही अर्जुन, मला किती ओलं केलंय तुम्ही। बुरा ना मानो होली है। अर्जुन काय घाण केलंय सगळं। मला भिजवायचं नव्हतं, जा बाबा। गाईस माझा प्लॅन माझ्यावरच फ्लॉप झाला, माझ्यावरच उलटला आहे। सटप फुटप करून तयार होती तो पोरगी। मला लई खुशी झाली पाणी टाकल्यावर। मला असं राग आला होता ना, राग आला होता तुम्हाला माझा, पण म्हणलं मग जाऊ दे, होली आहे तुझ्यासाठी परत रंगपंचमी रंगपंचमी लातूरची रंगपंचमी। तिकडं बघ आपला प्लॅन। डोळ्यात जातंय सगळं सेटअप फुटअप करून रेडी होती। थांब ना तुम्हाला इथे नेलं। हॅपी होली, हॅपी रंगपंचमी, हॅपी रंगपंचमी। कलर कुठून आणलंस तू? यही तो मॅजिक है। कुंकू आहे का ते? नाही बस तुमच्या अंगावर एकदा टाकू द्या। खिशात हे नको। काय आहे खिशात? नको नको म्हणलात ना अर्जुन, नको नको। बर
थांब थांब सोडा. थांब थांब हे काढून दे, हा. थांब. लवकर. सर. आमचं घर आता खूप जास्त घाण झालंय. झालं तर झालं. बरोबर थांब 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 बघ ना थांब पडशील ना पाहायचं हे घे. हॅपी रंगपंचमी एव्हरीवन. पाणी टाकत आहे उगा रंगपंचमीच्या नावाखाली. अंघोळ घालते मी तुम्हाला. अंघोळ. दार बंद केलं सगळं माझ्या अंगावर येते. अंजून. काही झालं का? दार लावायचं नाही, दार लावायचं नाही, दार. गाईज मी पटकन अंघोळ करून येते आता. कसली रंगपंचमी नुसतं पाणी टाकत आहे पोरगी. आमच्याकडे कलरच नव्हते मग काय करणार. ते कुठून आणलंस कलर? गुलाल होता गुलाल. कुठून आणलंस? गुलाल आपल्या गणपतीला वगैरे आणून ठेवलेला होता. ओ माय गॉड. पण मज्जा आली. मज्जा आली ना. तुम्ही बघा तोंडाला लागले खरं रंगपंचमी. तुझं बघ की. माझं पण आहे. इकडे बघ ना इथं इथं बघ. ओ. इथं दिसत नाही का तुला? शपथ. डोक्यात. अर्जुनने 1.5 वर्षाखाली मांग भरली होती, परत मांग भरली माझी. हा, इथं इथं. त्या लग्नाच्या दिवशी पण इथंच भरत होते. मी मला अहो इथून असतं मग कुठं. पडशील 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 आराम. स्वतः धक्का देत आहेत आणि पडशील पडशील पडशील. सर का मला आंघोळ करू द्या. हे काय साफ करा, साफ करा आता हे तुम्ही घरापर्यंत. माझा प्लॅन फक्त इथून एवढा होता. तुम्ही सगळं हे भरवलंय. हे बघ इकडं. ओ माय गॉड. गाईज आमचं घर खूप जास्त घाण झालंय. आता मी तुम्हाला दाखवते. बघा फ्लोअर वरती सगळंच्या सगळं पाणी सांडलंय आणि मशीनवर पण गेले आमच्या. ही इकडं गुलाल असा आणि हे अर्जुन अशी आणि मी अशी. छान वाटलं पण मला भिजवायचं नव्हतं यार अर्जुन. लय गुस्सा करणार होतो पण म्हणजे चालते. आज वुमेन्स डे आहे. आज तुला पॅम्पर करू, तुझ्यासोबत होळी खेळू. ओ हा गाईज आज वुमेन्स डे पण आहे. तर वुमेन्स डेच्या सगळ्या मैत्रिणींना, सगळ्या वुमेन्सना हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे. येस. भारी वाटलं. मज्जा आली. फ्रीज मधलं पाणी आणून टाकलंस का माझ्यावर? फ्रीज मधलंच होतं. नव्हतं नळाचं होतं. मी हिच्यासाठी थोडेसे चॉकलेट्स आणलेत कारण हिला फेरेरो रॉशर आणि सेल खूप आवडतं. हिला माहिती नाही तर बघू आपण हिला देऊन. सयो हॅपी वुमेन्स डे. दे टाकून सगळं आता. ओ माय गॉड. मला हे कधीपासून पाहिजे होतं. आवडलं का? अर्जुन गेले होते काही काही सामान आणायला, ब्रेड वगैरे आणायला आणि मला हे किती दिवसापासून. थँक्यू थँक्यू. हॅपी वुमेन्स डे. तर आज सगळं तुझ्या मनावर होणार आहे. आपण एक काम करू. असं मी 2 चिठ्ठ्या बनवत जाईन प्रत्येक वेळेस. तू एक चूज कर, आपण तसं करूया. ठीक आहे. मला अजून सुद्धा याचं नाव घेता येत नाही आणि अर्जुन मला नेहमी म्हणायचे जेव्हा तू याचं बरोबर नाव घेशील ना तेव्हा मी तुला हे चॉकलेट घेऊन देईन. सांग बरं. फेरेरो रॉशर. फेरेरो रॉशर. फेरेरो रॉशर. रॉशर. सयू जेवणासाठी काय करायचं त्यासाठी मी 2 चिठ्ठ्या बनवल्यात. एक चूज कर. तुझं चालू आहे वाटतं इथं जेवण चॉकलेटचा. इकडे घेऊन आले. सगळं घेऊन बसले. हेच जेवण आहे का तुझं आज? एक संपलं. एवढं संपवलं मी. अरे काय साठी काय करायचंय ते एक ठरव. एक चूज कर. ओके. धगधग होते मला. हा 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 हा. फक्त मी बनवायचं नाहीये ना कशातच. नाहीतर होममेड एग राईस. मी बनवायचे का? नाही ते मी बनवणार आहे. ओके. दुसरं मला काय वाटलं होतं? हे चूज करशील चांगलं आपण बाहेर जाऊ जेवायला हॉटेलला. अरे यार मी हात ठेवला होता पहिले याच्यावरती.
तुला माझं एग राईस आवडत नाही का? आवडते म्हणून तू अरे यार करत आहेस. तसं नाही ऐका, छान आहे एग राईस, पण तुम्हाला कष्ट करावे लागतात म्हणून म्हटलं मी. ठीक आहे, बनवा मग आता एग राईस. चलो एग राईस बनाएंगे. मी मदत नाही करणार आहे पण. हा तू आराम कर. ते चॉकलेटनी पोट नको भरून घेऊ, मी बनवतो पटकन. बघा गाईज, माझे मिस्टर मस्त असं बनवत आहे, छान माझ्यासाठी. थँक्यू. आणि अंडा राईस मध्ये खूप फेमस आहे ते बनवण्यात. बघू म्हणजे तुमचं काय डिश आहे ती, कोणती डिश? सिग्नेचर डिश आहे अर्जुनची ही. तर आता बघा राईस टाकलेला आहे आणि मस्त तयार होईल. आता जेव्हा तयार होईल ना मी तुम्हाला दाखवते. मी तर असं वास भारी भारी येतोय, त्याच्यामुळं खायला एक्साइटेड. मला असं वाटतं सगळ्यांच्या घरी आहे. समोर पण काका बनवतात, काकू नाही बघा ना. मी काकांना नाही दाखवू शकत, पण समोर काका खाना बनवत आहेत आणि इथं आमचे हे मालक. जा आराम कर. बापरे, व्हिडिओ गेला सुद्धा येऊ देत नाहीत मला, आराम कर म्हणे. तर आता ते मी खाताना तुम्हाला दाखवते गाईज कसं बनलं होतं, कसं बनलंय वगैरे. हे बघा माझ्या पतिदेवनी कसलं यम दिसतंय अर्जुन दिसायला, सोबत ताक आणि एवढी अरेंजमेंट करून आणली माझ्यासाठी. थँक्यू. सांग कसं झालं. कमाल कमाल झाले अर्जुन, खरंच सिरियसली. तुमची सिग्नेचर डिश आहे म्हणते ना मी. धन्यवाद. यम, खरंच दिसायला पण इतकं भारी दिसतंय आणि खायला सुद्धा. गाईज 1 तास झालं गाईज, माझा नवरा मला म्हणतोय की आवर आवर आवर, तुला बाहेर घेऊन जातोय. कुठं ते अजून त्यांचंच ठरलं नाहीये. हे बघा ठरलं. आत्ता चिट्टे घेऊन आलेत. आज ह्याच्यात पण चिट्टे आहेत का? शॉपिंग ठीक आहे. करायला खूप आवडतं ना. हा, म्हणजे फक्त आपण शॉपिंगला जातोय का? हा, शॉपिंगला आवडतं म्हणून मग मी 2 शॉपिंगचे स्पॉट्स लिहिलेत. आता तू चूज कर. ओके ठीक आहे, द्या. ह्यांना दाखवा ना आधी काय काय आहेत ते नावं. तर हे 2 आहेत आपले नावं. चूज कर. तिथं शॉपिंग करून द्यायची, उगा घेऊन जायचं नाही. हो म्हणूनच लिहिले ना. ए झुडिओ. दुसरं काय चेंज करायला भेटेल नाही काही? भेटत आता. ओ प्लीज, नाही भेटत. ह्याला जाऊत ना, वेस्ट साईडला कुठेही जायचंच आहे. हा, तू चूज केलं स्वतः झुडिओ. चलो गाईज, आता आम्ही झुडिओ मध्ये जातोय आणि आज माझा नवरा खूप सारी मला शॉपिंग करून देणार आहे. सो लेट्स गो. तिला मी एक ड्रेस घ्यायला घेऊन आलो होतो. ही बाई काढतच चालली. हे बघा 3-4 दिसत आहेत. हे पण छान आहे ना? त्यालाच वुमेन म्हणतात. हा छान आहे, घे ना. हॅपी वुमेन्स डे. तुम्ही असं नव्हतं म्हणले की एवढेच घ्यायचे तेवढेच घ्यायचे. तुम्ही शॉपिंगला घेऊन अरे आलाय. केवढे काढले बघू. 1 2 3 4. हा नाही 10 मिनिटात 4 काढले. गाईज आता तसं नाही करायचं. शॉपिंगला आलोय ना, फुल शॉपिंग करू द्यायची. करा शॉपिंग करा. गाईज आम्ही तिथं काही जास्त शूट नाही घेऊ शकलो कारण मॅच होती तर लवकर यायचं होतं हे आम्हाला. बघ. ओ भारी. आणि पहिल्यांदा असं झालंय की ही शॉपिंग मधून चल घरी म्हणली. मला असं अश्रू आले डोळ्यात की ही स्वतः म्हणत आहे चला घरी शॉपिंग करत असताना. मॅच होती गाईज, आम्हाला मॅच मिस नव्हती करायची. धन्यवाद. ते मॅच होती म्हणून माझे थोडेसे पैसे वाचले, पण गेले खूप तसे. पण भारी झालं आजचा दिवस. मला शॉपिंग करायला भेटली, आरामात खायला भेटलं, इतका भारी दिवस. आणि शेवटी मॅच बघते मी. चांगलं वाटलं का? खूप भारी वाटलं. तर चलो आपण इथंच एंड करूया. येस गाईज, आपला आता मला असं का दिसतंय उलट, मी आज उलट पकडले. नाही ओके सो गाईज, चला आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया कारण की आम्हाला मॅच बघायची. याच्या पुढे तर आम्ही काही शूट नाही करू शकत. सो आणि सगळ्यांना परत एकदा वुमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमेन्स डे. आणि हा, फक्त वुमेन्स डे आहे, मदर्स डे आहे, डॉटर्स डे आहे तेव्हा सेलिब्रेट नका करू. कारण यांच्यासाठी पूर्ण वर्षभर जरी आपण सेलिब्रेट केलं प्रत्येक दिवस तरी कमीच आहे. हो. तर आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे guys, लेडीजला काळजी घ्या, त्यांना टाइम द्या, त्यांना सपोर्ट करा, प्रेम द्या, रिस्पेक्ट द्या, मेन सगळ्यात. रिस्पेक्ट द्या. हा, तर सगळ्यांना परत एकदा हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे. भेटूया नंतर आपण. आम्ही मॅच बघतोय.